Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय। याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी उमेदवारांची चाचपणी करायला सुरुवात केली असून देवेंद्र फडणवीसांविरोधातही राज ठाकरे उमेदवार उतरवणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। मनसेला विदर्भात बळकटी देण्यासाठी राज ठाकरेंचा दुसरा विदर्भ दौरा पार पडला। अमरावतीत कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी उमेदवार निवडीबाबत चर्चा केली। यावेळी फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुद्धा मनसेचा उमेदवार निश्चित झाल्याचं समोर आलंय। देवेंद्र फडणवीसांविरोधात मनसे कुणाला मैदानात उतरवणार यावर मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर काय म्हणाले पाहूयात। दक्षिण पश्चिम मध्ये 100% दक्षिण पश्चिम मध्ये ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढेल, त्याच्यावर सुद्धा आज चर्चा झाली। तो उमेदवार सुद्धा आमच्या पक्षातला एक सच्चा कार्यकर्ता आहे, त्याची बांधणी सुद्धा चांगली आहे आणि म्हणून दक्षिण पश्चिम मध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकदीने उमेदवारी देणार आणि निवडणूक लढणार। दक्षिण पश्चिमचं नाव जाहीर साहेब करतीलच, परंतु नवरात्रात करतील। नवरात्राच्या पहिल्या 1-2 दिवसामध्ये साहेब या विदर्भाची संपूर्ण यादी प्रकाशित करतील असं मला वाटतं। दरम्यान विधानसभेसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतात। अमरावती दौऱ्यावर असताना महायुती सरकारवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं। लोकसभेत भाजपला पाठिंबा देणारे राज ठाकरे आता विधानसभेत फडणवीसांविरोधातच उमेदवार उतरवणार असल्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जातोय। राज ठाकरे वेगळे लढत असल्याने भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत कसा फटका बसेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमरावतीहून धनंजय साबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।